नमस्कार. शेळीपालन बिझनेस सेटअपच्या या 16व्या दिवसामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बोकड पालन हा विषय पाहिला. त्याच्यामध्ये आपण लहान बोकडांची खरेदी केली, 3 महिन्याच्या लहान बोकडांची खरेदी केली आणि 3 महिने पुढे सांभाळ करून त्यांची मार्केटमध्ये विक्री केली, यावर किती फायदा मिळतो हे पाहिलं. त्यांचा सांभाळ कसा करायचा आहे, त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हे पाहिलं. त्याच्यानंतर बोकड पालनातलाच एक वेगळा विषय आहे, तो म्हणजे बकरी ईद. तर आपला आजचा विषय आहे तो म्हणजे बकरी ईद. तर बकरी ईदचं बोकड पालन काय असतं, ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. कारण बकरी ईदबद्दल बऱ्याच लोकांना उत्सुकता असते. बऱ्याच लोकांनी त्याच्या किमतीही माहीत असतात. त्यांना प्राण्यांच्या किमती किती महाग असतात. पण तेवढा खरंच फायदा असतो का? तर हेही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. त्याचबरोबर बकरी ईदच्या बोकडांबद्दल बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात. चांदचा बोकड, अशा बोकडांबद्दलची जी क्युरिओसिटी असते, लोकांना खूप इंटरेस्ट असतो त्याच्याबद्दल ऐकून घेण्यात. त्याची किंमत किती जाते, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर जर आपल्याला बकरी ईदचे बोकड जर तयार करायचे, तर त्याच्यासाठी संगोपन कसं करायचे आणि त्याची प्राण्याची विक्री कशी करायची, त्याची किंमत किती असावी, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपला आजचा अजेंडा आहे तो म्हणजे पहिलं म्हणजे बोकडांची खरेदी कशी करायची. तर बकरी ईदचे बोकड तयार करत असताना त्या बोकडांची खरेदी करायची आहे का ते आपल्या फार्मवरचेच तयार करायचे आहेत, ते ह्या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बोकडांचं आरोग्य. या बकरीच्या बोकडांचं आरोग्याची काळजी आपल्याला कशी घ्यायची आहे. मुद्दा महत्त्वाचा म्हणजे वजन वाढीचा. तो वजन वाढ त्यांची करण्यासाठी काय व्यवस्थापन करायचं आहे, किती खुराक द्यायचा आहे, चारा कोणता द्यायचा आहे, हे सगळं पाहणार आहोत. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या मार्केटमध्ये ह्या प्राण्यांची विक्री कशी करायची किंवा विक्रीची किंमत किती असावी, हे सर्व आपण इथे पाहणार आहोत. तर डायरेक्टली पहिल्या मुद्द्याला आपल्या सुरुवात करूया. तर मित्रांनो, बोकडांची खरेदी हा मुद्दा का घेतलेला आहे? तर बकरी ईदसाठी मित्रांनो जो बोकड लागतो, तो 1 वर्षाच्या पुढचा लागतो. 1 वर्ष वयाचा लागतो कमीत कमी. तर हा रूल आहे बकरी ईदसाठीच्या बोकडांचा बनवण्यासाठीचा. कारण जी कुर्बानी दिली जाते त्याच्यासाठी 1 वर्षाच्या पुढचा बोकड लागतो मित्रांनो. 1 वर्ष वय त्या कमीत कमी त्या बोकडाचं असलं पाहिजे. त्याच्या पुढच्या बोकडाचंच आहे ते कुर्बानी दिली जाते. मग त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल, की जर 1 वर्षाचा बोकड आपल्याला विकायचा आहे बकरीसाठी, तर एकतर आपल्याला तो बोकड आहे तो लहानपणापासून 1 वर्षापर्यंत सांभाळावा लागेल, जर आपल्या फार्मवरचे जर आपल्याला बोकड तयार करायचे असतील तर. किंवा दुसरा ऑप्शन आहे, तो म्हणजे बाहेरून बोकड खरेदी करायचं आणि त्यांना त्यांचं संगोपन करायचं आणि त्यांची वाढ करायची आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर बकरी ईद चा सीझन असेल, त्यावेळेस ते बोकड विकायचे. तर पहिल्यांदा थोडंसं समजून घ्या, की मित्रांनो बकरी ईद असते कधी? बकरी ईद हा जो मुस्लिम बांधवांचा सण आहे, तो जनरली ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये असतो. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत आपले बोकड जे आहेत ते तयार झाले पाहिजेत. म्हणजे जेणेकरून बकरी ईदला आपली त्यांची विक्री करता येते. तर त्यासाठी थोडंसं पहिल्यांदा समजून घेऊया, की हा बोकड जो आहे तो आपल्याला जन्मतः आपल्या फार्मवरचा बोकड आहे तो तयार करायचा आहे बकरी ईदसाठी का विकत आणून तयार करायचा आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो, बकरी ईदचा बोकड जो आहे, तो आपल्या फार्मवर तयार झालेला बोकड किंवा फार्मवर जन्मलेला बोकड जो आहे, तो तयार करणं मित्रांनो परवडत नाही. हे तुम्हाला क्लिअर समजून घेतलं पाहिजे तुम्ही. त्याचं कारण असं, की बकरीचा बोकड जो आहे तो 1 वर्ष त्याचं वय असतं. जन्मल्यापासून 1 वर्षापर्यंत बोकड हळू तयार करणं मित्रांनो, हे खूप खर्चिक बाब आहे. कारण बकरीच्या बोकडाचं वजन पण तेवढं तयार झालं पाहिजे. त्याचबरोबर तो दिसायला पण तेवढा झाला पाहिजे. त्याची हाईटही तेवढी तयार झाली पाहिजे. त्याच्यामुळे असा बोकड जो आहे, तो आपल्या फार्मवर तयार व्हायला जवळपास 1.5 ते 2 वर्ष लागतात. त्यामुळे आपण काय करू शकतो, हा बोकड आपल्या फार्मवर तयार करण्याच्या ऐवजी जर तो बोकड जो आहे, तो बाहेरून खरेदी केला आणि त्याच्यावर जर आपण थोडंसं काम केलं आणि तयार करून जर बकरीसाठी जर विकला, तर ती गोष्ट परवडण्यासारखी आहे. त्यासाठी मित्रांनो लहान करडू घेऊन किंवा इव्हन 3-4 महिन्याचं, 5 महिन्याचं करडू घेण्यापेक्षा, 6 महिन्याचा बोकड घेण्यापेक्षा डायरेक्टली आपण मोठा प्राणी खरेदी केला पाहिजे. जर बकरीचा प्राणी तयार करायचा तर डायरेक्टली मोठा प्राणी खरेदी करूनच त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आता हा मोठा प्राणी आहे तो कुठून खरेदी करावा? तर आपल्या आठवडा बाजारातून जरी खरेदी केला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्या पंचक्रोशीत जो बाजार असतो शेळ्यांचा, त्या बाजारामध्येही असे बोकड येतात. तर आपण तिकडून खरेदी केला, मोठा प्राणी जरी खरेदी केला तरी चालू शकतं. आता हा मोठा प्राणी खरेदी करायचा आहे, पण कोणत्या जातीचा बोकड खरेदी करायचा आहे? तर मित्रांनो बकरीसाठी कोणत्याही जातीचा बोकड आहे तो चालतो. म्हणजे त्यासाठी राजस्थानीच पाहिजे किंवा पंजाबीच पाहिजे किंवा आपला गावठीच पाहिजे असं काही नाही. कोणत्याही जातीचा बोकड चालतो. फक्त तो बोकडामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर बकरी बोकड मित्रांनो जेव्हा तुम्ही पाहत असाल, तर बकरीचा बोकड असतो तो मोठा हाईटेड असतो. आता हे दोन्ही तुम्ही फोटोमध्ये बोकड पाहताय. हा बोकड पहा. देखणा आहे, तब्येत त्याची चांगली आहे, हाईट चांगली आहे, वजन म्हणजे थोडक्यात चांगलं आहे. ह्या बोकडाचं पहा. ह्या बोकडामध्ये तुम्हाला एवढा दिखाऊ चांगला नाही वाटणार, पण बकरीसाठी हा योग्य आहे कारण ह्याची तब्येत चांगली आहे. त्यामुळं बोकडात जे आहे ते सगळ्या बोकडांमध्ये एक साम्य गोष्ट असते, ती म्हणजे काय बोकडांची वजन.
बोकडांचं वजन जे आहे ते चांगलं पाहिजे. वजन जर चांगलं असेल तर तुमचा बोकड जो आहे तो बकरी ईदला विक्रीच होऊन जाईल. कारण त्यावेळेस जो बकरीचा जो सण असतो त्याच्यामध्ये ज्यावेळेस कुर्बानी केली जाते, त्या कुर्बानीचं जे मटण असतं ते वेगवेगळ्या विभागांमध्ये वाटलं जातं. त्यामुळे प्रत्येकाला तो तेवढा भाग जो आहे तो गेला पाहिजे. तर त्यासाठी त्या बोकडाचं वजन जास्त असणं गरजेचं आहे आणि जास्त वजनाचा बोकड जो आहे तोच जास्त करून खरेदी केला जातो. आता जास्त वजनाचा म्हणजे किती? तर ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर 45-50 किलोपर्यंतचा बोकड किंवा 35-40 किलोचा बोकड जो आहे तो ग्रामीण साईडला अशा वजनाचा बोकड आहे तो सहज चालू शकतो. त्यामुळे त्याच अंदाजाने आपण बोकडाची तयारीही करून घेतली पाहिजे. तर त्यासाठी म्हटलं तुम्हाला लोकल जातीचे जरी बोकड असतील तरीही चालू शकतात. आपल्याला फक्त त्यांच्या वजनावर लक्ष द्यायचं आहे, वजन वाढ चांगली करायची. जर मुंबईचं मार्केट असेल, मुंबईचं देवनारसारखं मार्केट असेल किंवा पुण्याचं मार्केट असेल, बकरी ईदचं मार्केट असेल, तर आपल्याला त्या मार्केटसाठी जर तुम्ही बोकड तयार करताय, तर तुम्हाला खास बोकडांवर लक्ष दिलं पाहिजे. अशा जे तुम्हाला राजस्थानी बोकड किंवा पंजाबी जे बोकड आहेत, त्यांची तुम्हाला तयारी करून घेतली पाहिजे. कारण ते बोकड आहे ते त्यांच्या हाडाचा सांगाडा जो आहे तो मोठा असतो. त्यांच्यावर मसल गेन लवकर होतं, वेट गेन त्यांचं चांगलं असतं, वजन वाढ चांगली होत असते. त्यामुळे त्या बोकडांची जर तयारी तुम्ही बकरीसाठी करून घेतली आणि त्या मुंबई आणि पुण्यासारख्या मार्केटमध्ये जर तुम्ही गेला, तर तुम्हाला प्राण्याची चांगली किंमतही मिळते. परंतु जर ग्रामीण जर मार्केट असेल किंवा तुम्हाला फार्मवरूनच जर तुमच्या प्राण्यांची विक्री करायची, तर ग्रामीण मार्केट मित्रांनो लिमिटेड आहे. तर त्या ग्रामीण मार्केट लिमिटेड मार्केटसाठी आपण एक लिमिटेड वजनाचे प्राणीच तयार केले पाहिजेत, की जेणेकरून त्या प्राण्यांना कस्टमरही भेटलं पाहिजे आणि ते प्राणी विकताना आपल्याला परवडलंही पाहिजे. त्यामुळे ते डोक्यात ठेवूनच आपण ही खरेदी आहे ती करायची. तर आपलं मार्केट कोणतं आहे? थोडक्यात जर तुमचं ग्रामीण मार्केट असेल, ग्रामीण बकरी ईदचं मार्केट असेल, म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर मुसलमान वस्ती असेल आणि ते सण साजरा करतच असणार आहेत तर ते जर आपलं टार्गेट असेल, तर आपल्याला त्या टाईपने म्हणजे ते निदर्शनास डोळ्यासमोर ठेवून आपण त्याप्रमाणे आपल्या बोकडांची तयारी करून घेतली पाहिजे. त्या लोकल जातीचे बोकड जरी घेतले तरी काही प्रॉब्लेम नसतो. तर त्याच्यातही बकरीचे बोकड आहेत ते आपण लोकल जातीमध्येही तयार करू शकतो. दुसरी एक गोष्ट मित्रांनो अशी आहे, की लहान बोकड खरेदी का करायचा नाही? तर आपले गावठी किंवा लोकल हे बोकड जे असतात मित्रांनो, ते पहिल्या 5 ते 6 महिन्यापर्यंत त्यांची वाढ चांगली होत असते. आणि तिथून पुढे 8, 10, 12 महिन्यापर्यंत त्यांची साईज जी आहे की वजन वाढ जी आहे ती हळू होत असते. त्याचं कारण असं की त्यांच्या बॉडीमध्ये हार्मोनल जे चेंजेस होतात, त्याच्यामुळे त्या प्राण्याचं जे लक्ष आहे ते खाण्यामध्ये लागत नाही. असं नाहीये की हे राजस्थानी प्राण्यांच्यात होत नाही, त्यांच्यातही होतं. परंतु आपल्या गावठी बोकडांवर त्याचा परिणाम जास्त होतो. या काळामध्ये त्यांचं खाणं एकदम कमी होऊन जातं आणि त्यांची हाडाची वाढ आहे त्याच्याकडे लक्ष जातं त्यांचं. म्हणजे जास्त करून त्यांची जे काही खातात त्याच्यातून त्यांच्या हाडाची वाढ होत असते, मसल गेन त्यांच्यावर होत नसतं. आणि मसल गेन जर होत नसेल आपल्या गावठी बोकडांमध्ये, तर त्याला कस्टमर पाहिजे तसं मिळणार नाहीये. त्यामुळे लहान बोकडांना तुम्ही मोठं करायचा प्रयत्न करू नका. त्याचा उपयोग काही होणार नाहीये. हे तुम्हाला मी अनुभवातून सांगतोय. तर हा मुद्दा महत्त्वाचा होता त्याच्यामुळे मी थोडासा वेळ घेतला हा मुद्दा सांगण्यासाठी. तर त्याच्यानंतर बोकडांची ही खरेदी तुम्हाला कुठून करायची? लोकल मार्केटमधून तुम्हाला सांगितलं, लोकल मार्केटमधून तुम्ही ही बोकडांची खरेदी करा. तुम्हाला ते परवडण्यासारखं आहे. अजून एक दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, की तुमच्याकडचे ब्रीडिंगचे जे बोकड असतात, पैदाशीसाठीचे बोकड असतात, ते पैदाशीसाठीचे बोकड वापरून झाल्यानंतरही तुम्ही पुढे बकरीसाठी विक्री त्यांची करू शकता. कारण त्यावेळेस एवढा मोठा बोकड जो आहे, त्या मोठ्या बोकडाची तुम्हाला पुढे विक्री करायची असेल, तर पायदेशीला जरी कस्टमर तेवढं भेटलं नाही, तरी बकरी ईदला तुम्हाला त्या बोकडासाठी सहज कस्टमर मिळून जातं. म्हणजे समजून चला तुम्ही जर 15,000त तुम्ही पायदेशीचा बोकड घेतला असेल, तर तो बोकड त्यावेळेस असेल 40 किलोचा, 45-50 किलोचा जरी असेल, तरी पुढे 60-70 किलोचा जरी तो बोकड झाला, तरी बकरी ईदला तुम्हाला एक व्यवस्थित किंमत त्या बोकडाची नक्कीच मिळेल. कमीत कमी त्या बोकडाचे 25,000 तरी तुम्हाला सहज मिळून जातात, बकरी ईदच्या काळामध्ये. तर परत मुद्द्याकडे येऊ आपण. बोकडांची खरेदी कुठून करायची? तर बोकडांची खरेदी तुम्ही लोकल मार्केटमधून करा. वय किती असलं पाहिजे त्यांचं? कमीत कमी 10 ते 12 महिन्याचा हा बोकड मित्रांनो पाहिजे. तुम्ही म्हणाल मग आपल्याला 1 वर्षाचा विकायचा आहे, तर तुम्ही 12 महिन्याचं डायरेक्टली खरेदी करायला लावताय. काही हरकत नाहीये. कारण का 10 ते 12 महिन्याचा बोकड असतो. त्याचं जे स्केलेटन स्ट्रक्चर किंवा हाडाचा जो सांगाडा म्हणतो, बांधा असतो शरीराचा, तो तयार झालेला असतो. व्यवस्थित तयार झालेला असतो. आपलं काम काय असतं? आता बांधा त्याचा हाडाचा सांगाडा तयार झालेला आहे व्यवस्थित. आता आपल्याला फक्त त्याच्यात मसल गेन करायचंय. म्हणजे वेट गेन त्याचं करायचंय. तर ते आपल्याला करायचे त्यामुळे 10 ते 12 महिन्याचा बोकड जर तुम्ही मित्रांनो घेतला, तर तो आपल्याला उपयुक्त आहे बकरी ईदसाठी. तर त्याचे वजन किती असलं पाहिजे त्यावेळेस? तर त्यावेळेस त्या बोकडाचं वजन 30 ते 35 किलोपर्यंत असेल तरी डिसेंट आहे. आपल्याला हे चालू शकतं. 30 ते 35 किलोपर्यंतचा बोकड असेल 10 ते 12 महिन्याचा गावठी जातीमध्ये किंवा उस्मानाबादी जातीमध्ये तरीही चालू शकतं. राजस्थानी बोकड असेल 10 ते 12 महिन्याचा असेल, तर तो त्याचं वजन 40-45 किलोपर्यंत असू शकतं. पण आपल्याला जर एक चांगलं इन्कम घ्यायचं आहे ग्रामीण साईडला पण, तर त्यासाठीचं मी तुम्हाला एक सांगतोय, की हे 30 ते 35 किलोचा आपला गावठी बोकड असला तरी चालेल. राजस्थानीचे बोकड घेत असाल तुम्ही, बाकीच्या कुठल्या पंजाबी जातीमधले बोकड घेत असाल, तर त्याची वजन वाढ जी आहे, ती त्या 10 ते 12 महिन्याच्या मानाने जास्त असते.
आणि त्याची किंमतही थोडीशी महाग बसते. त्यामुळे 30 ते 35 किलोचा बोकड असा घेऊ शकता तुम्ही. त्याची किंमत किती द्यायची मित्रांनो, तर तुम्ही 10,000 पर्यंत जास्तीत जास्त याची खरेदी करा. याच्या पुढे जाऊ नका. 10 ते ₹10,500 पर्यंत तुम्ही खरेदी करा. त्याच्यापुढे जास्त गेला तर आपला पुढचा जो नफा आहे तो कमी होऊन जातो. त्यामुळे 10,000 पर्यंत तुम्हाला इझिली खरेदी होईल त्याची. जर 30 ते 35 किलोपर्यंतचा एक डिसेंट बोकड तुम्हाला दिसतोय तर. आणि खरेदी मित्रांनो कधी करायची आपल्याला? तरी खरेदी करायची मे महिन्यामध्ये. जर का तुम्ही बकरी ईदच्या आधी जर 1 महिना जरी गेला मित्रांनो, तरी मार्केट टाईट असतात. त्यावेळेस तुम्हाला ₹10,000 ला बोकड भेटणारच नाहीये. तुम्ही मे महिन्यामध्ये करा, कारण एप्रिलपर्यंत जनरली जत्रा सीझन असतो. एप्रिलनंतर एप्रिलच्या एंडिंगला किंवा मे महिन्यामध्ये अगदी तुम्ही खरेदी केली तरी चालू शकतं. मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्ही ही खरेदी करू शकता बोकडांची. किती बोकड तुम्ही सुरुवातीला खरेदी करायचे? मित्रांनो सुरुवातीला एकदम 10 बोकडं खरेदी करू नका. जर तुमचं शेळीपालन जस्ट नुकतं सुरुवात केलेली आहे तुम्ही, तर एक अंदाज घेण्यासाठी 2-3 बोकड सुरुवातीला तुम्ही बनवा. पहिल्या वर्षी 2-3 बोकड तरी बकरीसाठी बनवा. पण हा काळ मित्रांनो मे महिन्याचा नक्कीच असावा. मे महिन्यामध्ये काळ असेल तर कारण का मे महिन्यामध्येच का करायचे? तर मे नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 4 महिने आपल्याला बकरीसाठी मिळतात. या पुढच्या 4 महिन्यामध्ये आपण हे बोकड तयार करू शकता. मग तुम्ही म्हणाल मग मे महिन्यातच का? जरा आधी घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे? मार्चमध्येच घेतलं, फेब्रुवारीमध्येच घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे? हरकत काही नाही मित्रांनो. पण एवढा आपला मेंटेनन्सचा प्राण्याचा खर्च जो आहे तोही वाढतो आणि त्याचबरोबर प्राण्याची रिस्कही वाढते. एवढा मोठा प्राणी आपण एवढ्या किमतीला आणलेला असतो. त्यामुळे त्याच्याबरोबर त्याची रिस्कही वाढत असते आणि त्याचबरोबर त्याचा खर्चही त्याच्यावर खुराकाचा खर्च, औषधांचा खर्च हाही वाढत असतो, टॉनिकचा खर्च हाही वाढत असतो. त्याच्यामुळे आम्ही लोकांना सांगतो, की मे महिन्यामध्ये तुम्ही हे खरेदी करा. तिथून पुढे 4 महिने तुम्ही म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं मे महिन्यात खरेदी केली. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यात वेट गेन करू शकता. वजन वाढ त्याची करू शकता. त्यासाठीच काय आरोग्य व्यवस्थापन करायचंय, खुराक व्यवस्थापन काय करायचंय ते आपण पाहूया. तर त्याच्यानंतर बोकडांचं आरोग्याबद्दलचं आपल्याला काय काळजी घ्यायची? तर ज्यावेळेस तुम्ही बोकड खरेदी करणार आहात आणि घेऊन येणार आहात, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना मल्टीस्टार औषध पाजा. पहिली मल्टीस्टार औषध पाजणं का गरजेचं? थोडंसं स्ट्रेस त्यांचा रिलीफ होतो. स्ट्रेसमधून ते रिलॅक्स होतात. त्याच्यानंतर किती मल्टीस्टार किती पाजायचे? 5 मिली पाजा 3 दिवस. हे 8 मिली जरी पाजलं मोठा बोकड असेल, 8 मिली जरी पाजलं, 10 मिली जरी पाजलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मल्टीव्हिटॅमिनच आहे हे. त्यामुळे प्राण्याचा स्ट्रेस आहे तो रिलीफ होतो. त्याच्यानंतर आजारी बोकड जर त्यातला कुठला झाला असेल तर त्याला बाजूला काढा आणि त्याच्यावर ट्रीटमेंट आपल्याला चालू करायची लगेच. पटकन त्याला बरं करून घ्यायचंय. त्यानंतर 3 दिवसानंतर मित्रांनो त्यांना जंतुनाशक द्या. डिवर्मिंग त्यांचं करून घ्या. कारण आता आपल्याला त्यांना फीडवर, डाएट द्यायला सुरुवात करायची. त्यामुळे त्यांचं डिवर्मिंग करून घेणं गरजेचं आहे. आणि नंतर 8 दिवस झाले, प्राणी रिलॅक्स झाला, त्याच्यानंतर आपलं जे काही चार्ट असेल त्याप्रमाणे त्या महिन्यातलं कोणतं लसीकरण आहे ते लसीकरण त्या आपल्या प्राण्याला करून घ्या. त्याच्यामुळे प्राणी आहे तो रिस्क फ्री होऊन जातो. त्याला कुठला साथीचा रोग वगैरे होणार नाही. जनरली तसं पाहायला गेलं तर हे मोठे बोकड असतात ते जनरली आजाराला बळी पडत नाही कारण त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती चांगली असते. त्याच्यानंतर आरोग्यामध्ये अधिक कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर तुमचा प्राणी जर आजारी पडला मित्रांनो तर लगेच त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे. कारण जास्त तो आजारी पडला तर पुढे वजन वाढीवर त्याचा परिणाम पडतो. आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे ती वजन वाढ मिळणार नाही, अपेक्षित किंमत मिळणार नाही, ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे प्राण्याचं वजन वाढ व्यवस्थित होण्यासाठी त्याला आजारापासून बसवलं पाहिजे आपल्याला. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे लिव्हर टॉनिक प्राण्याला रेग्युलर दिलं पाहिजे. कारण जर खुराक देतोय, व्यवस्थित चांगला संतुलित आहार त्याला आपण देतोय, तर त्याला तो खुराक व्यवस्थित सगळा पचला पाहिजे. त्यासाठी त्याची लिव्हर आपल्याला मजबूत करायची. म्हणून आपण ब्रोटन देऊ शकता किंवा लिव्ह 52 आहे तेही देऊ शकता. कोणतं जे तुम्हाला परवडेल ते लिव्हर टॉनिक द्या. मी तुम्हाला इथं ब्रोटन सांगितले. 5 ते 10 मिली आहे ते 7 दिवस द्यायचे दर महिन्याचे. पुढचे 4 महिने आपण देणार आहे ना त्याला, तर दर महिन्याचे 7 दिवस पहिले 5 ते 10 मिलीमध्ये तुम्ही हे लिव्हर टॉनिक द्या. तुम्हाला एक किती प्रमाणात द्यायचे हेही सांगितले. मोठा प्राणी असेल तर 10 ml द्या. लहान प्राणी असेल जरा अलीकडचा असेल म्हणजे 30 किलोपर्यंत असेल तर 5 मिली दिले तरी काही हरकत नाही. त्याचा काही दुष्परिणाम नसतो. त्याचबरोबर बोकडाच्या अंगावर मित्रांनो चकाकी येण्यासाठी मल्टीस्टार रेग्युलर त्याला पाजायचे आपल्याला. परत महिन्याचे 7 दिवस एकदा तुम्ही ब्रोटॉन देताय, ते एका टायमिंगला तुम्ही सकाळी जर ब्रोटॉन देताय संध्याकाळी मल्टीस्टार द्या, असं करा. तर तुम्ही हे मल्टीस्टारचा पण डोस बोकडाच्या अंगावर चकाकी राहण्यासाठी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बोकडाची वजन वाढ मित्रांनो होण्यासाठी काय-काय गोष्टी करायच्या आहेत? कारण वजन वाढ हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपला. जर बोकड खरेदी केलाय 30 ते 35 किलोचा तर त्याला आपल्याला कमीत कमी मित्रांनो 45-50 किलोपर्यंत तरी पोहोचवायचं आहे. हे आपलं टार्गेट आहे. 50 किलोपर्यंत पोहोचवायचं तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर संतुलित त्याला आहार दिला पाहिजे. सुका चारा त्याला प्रमाण सुका चाऱ्यावर जरा जास्त ठेवा त्याला. सुका चारा ह्या बोकडांना द्या. त्यामुळे डिसेंट्री वगैरे लागायचा विषयच येणार नाही. तूर आहे, ज्वारीचा कडबा आहे. जर ते खात नसेल तर तुम्ही जर त्याच्यावर आपण जे सांगितलंय तुम्हाला मिठाचं पाणी शिंपडलं तरी आणि जर व्यवस्थित चारा सुकवला तर ते प्राणी व्यवस्थित चारा खाऊ शकतात. सुका चारा तो व्यवस्थित खाऊ शकतात. तुम्ही हे पाहत असाल हे आपण बकरी ईदचे बोकड बनवतोय. तर बकरी ईदचे बोकड हे सर्व
बनवते त्यांचं प्रिपरेशन हे चाललेलं आहे. त्यांना खुराक देतोय आपण. तर व्यवस्थित ते एकत्र खातात. म्हणजे फाईट वगैरे लागत नाही त्यांची. त्यांना एकमेकांची सवय झाल्यामुळे. त्यानंतर सुक्या चाऱ्याचंच प्रमाण जरा थोडंसं वाढवून ठेवा. त्यामुळे प्राण्यांना आपल्या डिसेंट्री वगैरे होणार नाही. ओल्या चाऱ्यामध्ये काय द्याल? मका द्या. काही प्रॉब्लेम होत नाही मकेने. मेथी घास दिला तरी चालतो. शेवरी द्या, सुबाबूळ द्या. कोणताही चारा थोडा-थोडा ह्यातला पण दिला तरी चालू शकतो. आता समोर त्यांच्या तुम्ही पाहाल, त्यांच्यासमोर मका दिलेली आहे आपण आणि थोडासा DHN 610 पण ही व्हरायटी त्यातली एक व्हरायटी तरी टाकलेली आहे. तर तो चारा दिला तरी काही प्रॉब्लेम नसतो. आता हे सगळं झालं चाऱ्याबद्दल. तर खुराकामध्ये काय करायचंय? कारण खुराक हा महत्त्वाचा आहे. हे बोकड जर बकरीचे मित्रांनो तयार करायचे, तर त्यांना खुराक हीच गोष्ट महत्त्वाची आहे. जर फक्त चाऱ्यावरच तुम्ही म्हणाल, तर चाऱ्यावर बोकड तयार होत नाहीत. कारण लोकं मला सांगतात, की "अहो, आमचा बोकड आहे, एवढा महिन्याचा झालाय, पण तयारच होईना झालाय." तर त्याचं कारण आहे तुम्ही फीड किती देताय? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही पाहाल आपले बकरीचे बोकड जे आहेत मित्रांनो, त्यांना आपण अगदी 250 ग्रॅमपासून 500 ग्रॅमपर्यंत, अर्धा-अर्धा किलोपर्यंत. आता हा मोठा बोकड आहे, त्याला अर्धा-अर्धा किलोपर्यंत आपण फीड बकरीच्या काळामध्ये टाकत असतो, एवढे मोठे बोकड असतील तर. एवढे लहान बोकड असतील, तर त्यांना 300 ग्रॅमपर्यंत आपण खुराक टाकत असतो. हळू त्यांचं प्रमाण शेवटच्या महिन्यांमध्ये आपण वाढवत नेतो. तर तुम्हाला सांगितले 250 ग्रॅमपासून 500 ग्रॅमपर्यंत तुम्ही जो आहे तो खुराक देऊ शकता. त्या खुराकाचं प्रमाण हळू-हळू वाढवायचं आहे, जेणेकरून त्यांच्यावर लोड येणार नाही पचवण्यासाठी. नाहीतर जास्त जर खुराक टाकलं, तर त्यांच्या लेंड्यांमधून डायरेक्टली खुराक बाहेर पडतो. कारण आपण हळू-हळू त्यांचं प्रिपरेशन पण करून घेतले, लिव्हर्स मजबूत करून घेतले पहिल्यांदा. खुराक हळू वाढवा, त्यांना तो खुराक पचायला नाही लागेल. विक्रीच्या आधी मित्रांनो एक गोष्ट करायची. विक्रीच्या आधी तुम्ही 1 महिना कमीत कमी 1 महिना तर तुमच्या प्राण्यांना 150-150 ग्रॅम जे तुम्ही 2-3 बोकड जे काही बनवणार आहात, त्या बोकडांना 150-150 ग्रॅम शेंगदाणा पेंड चालू करायचे. त्याच्यामुळे बोकड ॲक्टिव्ह दिसायला लागतो. शाईन अंगावर येते. त्याच्या केस वगैरे अगदी त्याच्यावर केस तेलकट दिसतात. तेलकट म्हणजे काय? तर शाईन आलेली असते चांगली त्याच्यावर. त्यामुळे ते तसे चकाकत असतात. तर ते देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डिवर्मिंग दिल्यामुळेही प्राण्याच्या अंगावर शायनिंग आलेली असते बरोबर. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तुम्ही डिवर्मिंग देणारच आहात. डिवर्मिंग म्हणजे डिवर्मिंगचं औषध देणार आहात. त्याचबरोबर मग आता दिवसाचा खर्च किती पकडायचा? तर मित्रांनो अशा पद्धतीने जो तुम्हाला खर्च जे खुराक सांगितलं आहे, त्या प्रमाणात खुराक जर तुम्ही दिला, तर दिवसाचा तुमचा ₹10 खर्च कमीत कमी मित्रांनो होतो. ₹10 जर खर्च पकडला 4 महिन्याचा पुढच्या, तर तुमचा ₹1200 आरोग्यावर आणि खुराकावर खर्च होऊ शकतो. जर ₹1200 समजून चला खुराकावर आणि आरोग्यावर खर्च झाला आणि सुरुवातीची आपल्या प्राण्याची खरेदी होती ती ₹10,000 म्हणजे जर गुंतवणूकच आपली 11,200 जवळपास आपण झाली. जर ₹11,200 खरेदी म्हणजे जर गुंतवणूक झाली. तर तुमची समजून चाला जर खरेदी जी आहे, ती जर अजून कमी बसले, तर अजून ही गुंतवणूक कमी होऊन जाईल. त्यामुळे खुराकावर तर हा खर्च करायचाच आहे मित्रांनो, एवढा खर्च होणारच आहे तुमचा. जर हे गणित तुम्हाला समजलं असेल, ₹11,200 ही तुमची गुंतवणूक होणार आहे प्राण्यावर. त्याच्यानंतर खुराकावर अजून काही गोष्टी खुराकामध्ये सांगायच्या आहेत, ते म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितले काही प्राण्यांना तुम्ही 250 ते 500 ग्रॅमपर्यंत खुराक द्या. आता 500 ग्रॅम हा खुराक बऱ्याच वेळा प्राण्यांना पचवणं शक्य नसतं. त्यामुळे आपण काय करतो, सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 भागांमध्ये हे खुराक जो आहे, तो डिव्हाईड करतो. मग त्यामुळे निम्मा खुराक जो आहे, तो आपण संध्याकाळी देतो. आता ह्या बोकडांना आपण स्पेशल डाएटवर ठेवलंय, त्यामुळे संध्याकाळी त्याला भरड टाकतोय आपण. तर ही निम्मी भरड जी आहे, ती संध्याकाळी आपण त्या बोकडाला टाकत असतो, की जेणेकरून त्याला पचवायला बरं पडावं. तर बोकड रात्री खुराक टाकल्यामुळे रात्रभर तो रवंथ कधीही करू शकतो. त्यामुळे तोही खुराक त्याच्या अंगी लागतो. तेही गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो बोकडांचा व्यायाम घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण त्यावेळेस त्यांचं पोट वगैरे आहे ते व्यवस्थित राहतं. बोकड ॲक्टिव्ह राहतो. बोकडाच्यात म्हणजे जास्त फॅट पण राहत नाही. फॅट फॅट राहण्याचं काही वाईट नाहीये. पण बकरीचे बोकड ज्यावेळेस बनवत असतात, तर बोकड ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. त्यामुळे बोकड ॲक्टिव्ह राहण्यासाठी जरा रेग्युलरली त्याचा व्यायाम पण घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस तो बोकड ॲक्टिव्ह राहतो. तो अशा उड्या वगैरे मारू शकतो. कारण कस्टमरला हेच आवडत असतं. जेव्हा आपण बोकड बकरीच्या कस्टमरला दाखवण्यासाठी बाहेर काढतो, त्यावेळेस ह्या गोष्टी, ह्या ॲक्टिव्हिटी दिसल्या पाहिजेत त्या बोकडाकडून. त्यावेळेस तो माणूस इम्प्रेस होतो, आकर्षित होतो आणि त्यावेळेसच तो चांगली किंमत घ्यायला तयार होतो. ह्या सर्व गोष्टी आहेत त्या मार्केटिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण एक गोष्ट अजून लक्षात घ्यायची, की जेव्हा आपण बोकड असे व्यायामाला नेणार आहे, तेव्हा सगळे बोकड एकत्र सोडताना जरा लक्ष ठेवा तुम्ही. कारण काय होतं, हा प्रकार जर बऱ्याच वेळा होतो, की बोकडांची फाईट लागलेली असते आणि फाईट लागते आणि त्याच्यामध्ये शिंग वगैरे मोडतो एखाद्या बोकडाचं. आता ह्या बोकडाचं पाहाल तुम्ही, तर ह्या बोकडाला शिंगच नाहीयेत. असे बोकड हे सोजत जातीचा बोकड आहे ॲक्चुअली आपला हा. हाही आपण ब्रीडिंगसाठी वापरला होता आणि त्याच्यानंतर बकरीसाठी विक्रीला तयार केला होता. तर तुम्ही असेही बोकड ब्रीडिंगचे बोकड जे आहेत तेही पुढे बकरीसाठी विकू शकता. त्याच्यातूनही आपल्याला ब्रीडिंग करून बोकडांना वापरून आपल्याला चांगला पैसा मिळतो. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तरी चालू शकतात. म्हणजे बकरीचे बोकडही बनवा आणि जर ते नसेल बनवायचं तुम्हाला तर ब्रीडिंगचा बोकड वापरलाय तुम्ही चांगला, तर शेवटच्या 4 महिन्यांमध्ये त्यालाही तयार करा आणि त्यालाही विक्रीसाठी काढा. तर आपण ही गोष्ट बोकडांच्या व्यवस्थापनामध्ये लक्षात घेतली पाहिजे. व्यायाम करून प्राण्यांचा घेणं गरजेचं आहे. आता बकरीच्या बोकडांची विक्री मित्रांनो जो आहे ती कशी करायची?
ती समजून घेऊया. तर पहिली गोष्ट म्हणजे बकरीच्या बोकडांची विक्री जी आहे ती तुमच्या शेडवर नाही होते. त्याच्यासाठी काय तुम्हाला मार्केटमध्ये जावं लागतं असं काही नाही. हे जर तुमचं थोडंसं लोकांना कळलं असेल आजूबाजूच्या, की तुम्ही बकरीचे बोकड बनवलेले आहेत. थोडंफार जे कोणी तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना सांगणं गरजेचं आहे. बकरीचे बोकड बनवले. त्यामुळे ती माउथ मार्केटिंग होऊन जाते. लोकं आहेत ती आजूबाजूची लोकं आहेत ती येऊन फार्मवर येऊन बोकड पाहतात. आता ही बकरीची विक्री आहे, ती मित्रांनो बकरीच्या आधी जवळपास 20 एक दिवस आधीच बुक करून टाकतात लोकं प्राणी. कारण त्यांना माहीत असतं, की पुढे जाऊन प्राणी भेटेल न भेटेल आणि तो आपल्याला सण तर साजरा करायचा आहे. त्यामुळे हे प्राणी जे आहेत, ते बकरीच्या आधी 20-25 दिवस आधीच बुक होऊन जातात. आता आपल्या फार्मवर, शिवार फार्मवर तर 1 महिना आधी पण अगदी प्राणी आहेत ते बुक होऊन जातात. रेग्युलरचे जे कस्टमर असतात, ते आधीच ॲडव्हान्स बुकिंग करून टाकतात. ते आपल्यासाठीही चांगलं आहे. फक्त आपल्यावर जबाबदारी एवढी पडते, की 1 महिन्यावर त्या प्राण्याला काहीच इजा झाली नाही पाहिजे. त्याची तब्येतही मेंटेन राहिली पाहिजे. प्राणी आजारी पडला नाही पाहिजे. ह्याही गोष्टी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस 1 महिना आधी ॲडव्हान्स बुकिंग होतं त्यावेळेस. त्यामुळे हा बोकड आपण आपला ब्रीडिंगचाच होता. त्यालाही हळू-हळू आपण नंतर ब्रीडिंगचा झाल्यानंतर पुढे आपण त्याला बकरीसाठी हळू तयार केला होता. तुम्ही पाहिलं असेल त्याच्या अंगावर वगैरे शाईन कशी होती. तर त्याच्यानंतर आठवडा बाजारामध्ये जरी मित्रांनो आपण गेलो, तर आठवडा बाजारामध्येही प्राण्यांची विक्री चांगल्या पद्धतीने होते. बकरीदच्या वेळेस बकरीदचा जो समजून चला बकरीद जर सोमवारी आहे, तर आणि आपला जो आठवडा बाजार आहे तो सोमवारीच असतो. तर सोमवारच्या आधीचा सोमवार जो आहे, तर त्यावेळेस मार्केटमध्ये भरपूर मागणी असते बकरीदच्या बोकडांची. त्यावेळेस मार्केट खूप टाईट असतं. आधीच्या बाजारामध्ये आपण जरी समजून चला तुमच्या शेडवरून झाली नाही विक्री तुमच्या बोकडांची, तरी तुमच्याकडे बकरीचं मार्केट आहे. बकरीचा बाजार जो असतो आपला पंचक्रोशीतला जो बाजार शेळ्यांचा, त्याच बाजारात बकरीच्या बोकडांची विक्री होते. आपण जरी मार्केटमधून विक्री झाली नाही, तरी त्या मार्केटला सॉरी आपण जरी शेडवरून जरी विक्री झाली नाही, तरी त्या मार्केटला नेऊन आपल्या प्राण्यांची विक्री चांगल्या किमतीत करू शकतो. तिकडेही आपल्या प्राण्यांना चांगली किंमत मिळते. आता ह्या बकरीच्या प्राण्याची किंमत नक्की किती असते ती ठरवायची कशी? ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो हे बकरीचा जो प्राणी आहे, त्याची विक्री तुम्ही आहे ती मटणावर करू शकत नाही. कारण मटण घेऊन बकरीद करता येत नाही. त्यासाठी प्राणीच लागतो. त्या प्राण्याची कुर्बानी करण्यासाठी जिवंतच प्राणी लागतो आणि तो 1 वर्षाचा प्राणी लागतो. त्यामुळे हे मुस्लिम बांधव आहेत, तेही प्राणी त्या खरेदी करताना काही कमी पाडून किंमत मागत नाहीत. योग्य किंमतच देतात आणि आपल्यालाही प्राणीची योग्य किंमत करता आली पाहिजे. तर ती किंमत कशी ठरवायची? तर जनरली बकरीच्या बोकडांचा जो रेट असतो किलोचा, तो ₹400 किलोपासून अगदी ₹500 किलोपर्यंत जिवंत वजनाचा अशा पद्धतीचा रेट असतो. तर ₹400 ते ₹500 किलो जनरली हा रेट कॉमन आहे. तर यामधला तुम्ही काहीही रेट लावून तुमच्या प्राण्याचं जेवढं वजन आहे, त्या वजनाने मल्टिप्लाय करून जी काही किंमत होते ती किंमत ठरवू शकता. आता समजून चला तुमचा 50 किलोचा प्राणी असेल, तर ₹400 किलोप्रमाणे तुम्ही ह्या प्राण्याचे ₹20,000 ही किंमत लावू शकता. कमीत कमी ₹20,000 तरी तुम्हाला ह्या प्राण्याचे आले पाहिजेत. इथून वरती किती पाहिजेत ते तुमच्यावर आहे. पण ज्यावेळेस कस्टमर तुमच्या फार्मवर येतं, तेव्हा अगदी त्याला तुम्ही काट्यावर जरी बोकड ठेवून दाखवला, तरी वजन काट्यावर बोकड जरी ठेवून दाखवलं, तरी त्यालाही पटू शकतं, की अरे हा 50 किलोचा प्राणी आपलं काम होणार आहे ह्याने. तर तो ₹20,000 द्यायला सहज तयार होतो. तर ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. हे मार्केटिंगमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये पाहणारच आहोत. आता फक्त तुम्हाला एक आयडिया यावी त्यासाठी सांगतोय. तर ₹20,000 जरी म्हणला तुम्ही 50 किलोच्या प्राण्याने, तरी मोठी जास्त किंमत आहे अशातला भाग नाहीये. बऱ्याच वेळा मित्रांनो काय होतं, आपण ऐकलेलं असतं, यशोगाथा ऐकलेल्या असतात, ईदच्या बोकडांच्या बद्दलच्या अफवा बऱ्याचशा ऐकल्या असतात, लाखांमध्ये बोकड जातात वगैरे आणि त्या किमतींना भुलून आपण आपल्या प्राण्यांच्याही तशा काही वाजवी किंमत लावतो. आणि मित्रांनो हे कसं आहे, जर ते मुंबईसारखं मार्केट असेल, तर तिकडे क्वचित तुमचा प्राणी जाईलही, विक्रीही होईल. पण तिकडेही कॉम्पिटिशन बरीचशी असते. पण जर का तुम्ही ग्रामीण भागात आहात आणि तुम्ही जर तुमच्या 50 किलोच्या प्राण्याची ₹30,000 त्याचबरोबर ₹35,000-40,000 अशी किंमत लावताय, तर मला नाही वाटत तुम्हाला कस्टमर मिळू शकेल. कारण हे ग्रामीण मार्केट आहे. मार्केट पाहून आपण तिथे किंमत ठरवली पाहिजे. किंमत लावली पाहिजे. तर त्यासाठी थोडासा मार्केटचा अंदाज घेणं गरजेचं आहे. फक्त उगाच भुलवणाऱ्या गोष्टी किंवा वाजवी ज्या किमती आपण ऐकलेल्या असतात, त्या किमतींनी बोकडाची विक्री करून परवडत नाही. त्याचबरोबर दुसरा जो प्रकार आहे, चांदचा बोकड किंवा डोक्यावर चांद असलेला बोकड. मला बरेचसे लोकांचे फोन येतात. मला सांगतात, "आमचा सर चांदचा बोकड आहे. डोक्यावर त्या चांद आहे. त्याच्या अंगावर चांद आहे. तर आम्हाला तो विकायचा आहे." तर मी बोलतो, "काय वजन आहे त्याचं?" तर बोलतात, "एक 10 किलो असेल, 7-8 किलो असेल." तर मग मी बोलतो, "वय काय आहे ते पहिलं सांगा." मग वय सांगितल्यावर बोलतात, की "आता जस्ट जन्मलेला आहे, एक 15 दिवसाचा आहे." काही बोलतात 2 महिन्याचा आहे. तर मी त्यांना तेव्हा सांगतो, की हे लहान बोकड असतात ना मित्रांनो, त्यांच्यावर एखादा ठिपका डोक्यावर असू शकतो, पांढरा वगैरे कलरचा. त्याचा अर्थ तो चांद आहे असं नसतं. ज्यावेळेस मोठा बोकड होतो, जेव्हा 1 वर्षाचा होतो, जर 1 वर्षानंतरही त्याच्या अंगावर किंवा त्याच्या बॉडीवर कुठे जर चांद आकार असेल, चंद्राचा कोर असेल,
तर त्यावेळेस थोडासा आपण विचार करू शकतो. पण लहान बोकडाला तुम्ही गृहीत धरू नका की ह्याच्यावर चांद आहे. कारण लहान बोकडाचा जो चांद किंवा जो ठिपका असेल पांढऱ्या कलरचा, तो हळू जसा बोकड मोठा होत जातो तसा तो स्प्रेड होत जातो. त्यामुळे आपण लहानपणी ठरवू शकत नाही हा बोकडावर चांद आहे. आणि ह्या चांदवाल्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, बऱ्याचशा आता ह्या गोष्टींना जास्ती एवढीशी पॉप्युलॅरिटी नाहीये. त्यामुळे बोकड चांगला दिसला तर चांगली किंमत मिळेलही, पण तसं मार्केटही असलं पाहिजे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही अशा वाजवी किंमती जर ठेवल्या, तर तुमचा बोकड घरीच राहणार आहे. आणि मी हे पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा. सुरुवातीच्या काळात मी ही चूक केलेली आहे. आणि मी अजूनही लोकांच्या त्या चुका पाहतो, की 1 वर्ष जर हा प्राणी आपल्या अंगावर बकरीचा पडला तर परवडत नाही मित्रांनो. कारण आपली एवढं आपण त्याच्यावर खर्च केलेला असतो आणि खर्च करून जर त्या मधल्या काळामध्ये समजून चला तो विक्री नाही झाला, आपण काहीही किंमत लावली आणि तो प्राणी विक्री झाला नाही आणि तो आपल्या अंगावर पडला आणि अंगावर पडल्यावर आपण असं बोलून चालणार नाही, की 1 वर्ष सांभाळून पुढच्या बकरीला विकू. कारण 1 वर्षामध्ये काही घातपात होऊ शकतो. प्राण्याला दुखापत होऊ शकते, कुठेही लागू शकतं, प्राणी आजारी पडू शकतो. त्यामुळे ही रिस्क न घेता थोडंफार जर कमी जास्त करून प्राणी देता आला तरी देऊन टाकला पाहिजे. आणि बकरीचं कस्टमर आहे ते जनरली मित्रांनो आपल्याला घालवायचं नाहीये. ह्या गोष्टी मी मार्केटिंगमध्ये बोलणारच आहे व्यवस्थित. पण तुम्हाला इथे सांगतो थोडक्यात, की किमती ज्या आपण काहीतरी लावतो उगाच, त्या चुकीच्या आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी कोणीतरी काय होतं ह्याच्यात पण काय होतं मित्रांनो, कोणीतरी येतं आपल्या फार्मवर आणि सांगतं, की "अरे, हे खूप चांगला बोकड बनलेला आहे आपला, तर तू अगदी ह्याचे 30,000 माग, 40,000 माग, भेटून जाईल. मला इकडे सांगितलं होतं, इकडे एवढी-एवढी किंमत लावलेली आहे. बाजारामध्ये गेलो होतो, मध्ये पण ह्या लेव्हलच्या किमती आहेत." तर ह्या कोणत्याही गोष्टींना भुलू नका. तुम्हाला तुमच्या प्राण्याची योग्य किंमत काय वाटते? तुम्हाला किती कष्ट केल्यानंतर किती पैसा पाहिजे, हे तुमच्या डोक्यात असेल, तर तुम्हाला तेवढी किंमत नक्कीच मिळेल मित्रांनो. पण एक गणित असणं गरजेचं आहे. तर ₹400 किलो ते ₹500 किलो हा जनरली रेट असतो. तर या रेटमध्ये तुमच्या प्राण्याची किंमत सहज तुम्हाला मिळू शकते. तर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल मग एक 70-80 किलोचा मग तयार केला प्राणी तर अजून चांगली किंमत मिळेल. पण 70-80 किलोचा बोकड तयार केल्यानंतर त्याला कस्टमर येऊ शकतं का मित्रांनो? एवढ्या वजनाच्या बोकडाला कस्टमर जनरली येतं का? जरी आलं तरी आपल्या भागातील कस्टमरांची एवढी ताकद आहे का, की तेवढं त्यांना तेवढ्या वजनाचा बोकड त्यांची पेलायची ताकद आहे का? किंवा घेऊ शकतात का? गरज आहे का? तर याच्यावरून याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे 45-50 किलो एव्हरेज एवढ्या वजनाचा बोकड सहज मार्केटमध्ये खपतो. सहज मार्केटमध्ये एवढ्या बोकडाची, ह्या वजनाच्या बोकडाची मागणीही असते. त्यामुळे आपण अशा पद्धतीचे तुम्ही सुरुवातीच्या काळात 2-3 बोकड तयार करावे. त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं 50 किलोचा बोकड असेल तर ₹20,000 मिळतील. मग जर आपण ह्याचं गणित पाहिलं तर कसं आहे, तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे व्यवस्थित लक्ष द्या. जसं तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला बोकडाची खरेदी किंमत जी आहे मित्रांनो, ती ₹10,000 पकडली आपण. आहार आणि आरोग्यावर ह्याच्यावर 4 महिन्याचा खर्च ₹1,200 जर पकडला, तर आणि प्राण्याची विक्री ₹20,000 जर पकडली, म्हणजे 50 किलोचा तुमचा प्राणी तो जाहीर झालेला आहे. म्हणजे जर 30-35 किलो म्हणजे धरून चला 35 किलोचा प्राणी तुम्ही खरेदी केला आणि 50 किलोपर्यंत म्हणजे 4 महिन्यामध्ये आपण ॲव्हरेज जर पाहिलं तुम्ही 4 किलो वजन वाढलं. तर 4 किलो वजन वाढ सहज होऊ शकते. पण त्यासाठी हा ₹1,200 खर्च मित्रांनो केला पाहिजे. ₹1,200 खर्च कराल फीडवर, खुराकावर, त्यावेळेसच तो प्राणी आहे तो तेवढं वजन वाढ देणार आहे. आणि जसं संगोपन सांगितलं त्या पद्धतीने संगोपन केलं तुम्ही, तर तेवढी वजन वाढ नक्कीच तुमचा प्राणी देईल. तर तशा पद्धतीने केलं, सर्व व्यवस्थापन केलं, तर आपल्याला निव्वळ नफा किती मिळेल? तर निव्वळ मित्रांनो नफा जो आहे तो ₹9,000 तुम्हाला 4 महिन्यामध्ये एका प्राण्यामध्ये मागे मिळणार आहे. आणि जर व्यवस्थित जर पाहिलं तुम्ही, तर ₹9,000 ही खूप चांगली किंमत आहे. जर फक्त 4 महिन्याचं जर कष्ट केलं तर. आणि 4 महिन्याचं कष्ट म्हणजे जास्त काही नाही. व्यवस्थित प्राण्याची फक्त निगा राखायची आणि त्यांना खायला टाकायचे. एका प्राण्यापाठीमागे तुम्हाला 9,000 मिळाले, 3 प्राण्यापाठीमागे 9 त्रिक ₹27,000 मिळतील. आता हे मल्टिप्लाय करा. किती प्राणी तुम्ही सांभाळू शकता, तुमच्या मार्केटची भूक किती आहे, याच्यावर तुमचं ठरतं, की तुम्हाला नफा किती मिळणार आहे. जर तुम्हाला पहिल्या वर्षी अनुभव आला, की 3 प्राणी माझे सहज खपले, सहज विक्री झाले, पण आणि कस्टमरही भरपूर येते, तर पुढच्या वर्षी तुम्ही त्या अंदाजाने अजून बोकड वाढवा. पुढे अजून 5 बोकड तयार करा पुढच्या वर्षी. तर एक अंदाज घेऊ शकता. पण बोकड आहेत ते अशा पद्धतीने तयार करा, की जे आपल्या अंगावर नाही पडले पाहिजेत. याचाही विचार करणं गरजेचं आहे. मार्केटची भूक किती आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने एक ₹9,000 पर्यंत मित्रांनो नफा मिळू शकतो. तर मित्रांनो लोकांचे प्रश्न काय असतात? तर लोकांचा महत्त्वाचा प्रश्न असतो त्यामुळे मी हा बोकड दाखवलेला आहे. तर बोकड खच्ची करावा का? आता खच्चीकरण म्हणजे काय ते थोडंसं समजून घ्या. तुम्हाला हा बोकड दिसत असेल साईडला मित्रांनो, तर हा आपला उस्मानाबादी जातीचा हा बोकड आहे. तर हा खच्ची केलेला बोकड आहे. खच्ची म्हणजे काय? हा बोकड जो आहे तो ब्रीडिंग साठी सक्षम नाहीये. तर खच्चीकरण करणं म्हणजे काय असतं? तर ह्या बोकडाचे जे अंडकोश आहेत, म्हणजे जे टेस्टिकल आहेत, त्याच्याकडे येणाऱ्या ज्या वेन्स आहेत, त्याच्याकडे येणाऱ्या ज्या शिरा आहेत, त्या चिमट्याने दाबलेल्या असतात. त्या चिमट्याने पंच करून दाबलेल्या असल्यामुळे त्यांच्याकडे जो ब्लड सर्क्युलेशन जे होत असतं ते थांबलेलं असतं आणि त्याच्यामुळे हा बोकड जो आहे तो ब्रीडिंगसाठी, पैदाइशीसाठी सक्षम नसतो. त्यामुळे तुम्हाला हा बोकड जो आहे तो थोडासा शेळीसारखा दिसत असेल,
पण ह्याचे वजन जे आहे मित्रांनो ते खूप चांगलं आहे. जवळपास 55 किलोपर्यंतचं बोकड आहे. तुम्हाला वाटत नसेल, पण तेवढं वजन आहे त्याचं. तर असे बोकड आहेत ते वजन वाढ त्यांची चांगली होते. पण कधी होते? तर जनरली मित्रांनो ह्याची वजन वाढ जर जर तुम्ही बोकड हा 10 ते 12 महिन्याच्या वयानंतर जर तुम्ही तो खच्ची केला, म्हणजे असं कॅस्ट्रेट केला, तर त्याच्यानंतर तो बोकड शांत होतो आणि त्याचं खाण्यामध्ये लक्ष लागतं आणि त्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये मसल गेन होतं. पण 10 ते 12 महिन्याचा बोकड पाहिजे. पण दुसरी गोष्ट बाजू एक सांगतो तुम्हाला. बऱ्याच वेळा मित्रांनो लोकं जी बोकड आहेत, ते 1 महिन्याचं बोकड किंवा 1.5-2 महिन्याचे बोकड जे आहेत, ते खच्चीकरण करतात. मग त्यावेळेसच त्यांचं जे टेस्टिकल्स आहेत ते बंद करून टाकतात. पण एवढ्या लहान बोकडाचं खच्चीकरण करून मित्रांनो उपयोग नाहीये. कारण त्यावेळेस त्याचं वजन वाढ होतच नाही. लहान बोकडाच्या जेव्हा हार्मोन्स रिलीज होतील त्यावेळेस त्याचा ना स्केलेटन स्ट्रक्चर किंवा बांधा जो शरीराचा आहे तो तयार होईल आणि त्याच्यानंतर मग खच्चीकरण केलं तरी चालते. पण सुरुवातीला जर खच्चीकरण कराल तर त्या बोकडांचं वजन वाढ अजिबात होणार नाही. खूप हळू होईल. एकदम अगदी 1.5-2 किलो पण महिन्याला होणार नाही. एवढी वजन वाढ होते. त्याच्यामुळे आपल्याला लहान बोकड खच्ची करायचा नाही. हे बोकड खच्ची करायचं असेल तुम्हाला जर, तर तो 10 ते 12 महिन्यानंतरच करावा. हे माझं स्ट्राँगली रिकमेंडेशन आहे. ह्याचा अनुभव मी सुरुवातीला घेतलेला आहे. लहान बोकडांना खच्ची करून करून त्यांचे वजन वाढ होत नाही. बोकडाला खच्चीकरण करायचंय 10 महिने किंवा 12 महिन्याचा बोकड झाला तुमचा त्यावेळेस खच्चीकरण करा. पण माझं जर मत मला विचाराल तर बोकड खच्ची करावा का? तर मी सरळ उत्तर सांगेन खच्चीकरण करू नये. कारण का? तर ज्यावेळेस बकरीचं कस्टमर जरी आपल्याकडे येतं मित्रांनो, त्यावेळेस त्यालाही त्याचा बोकड आहे, घेणारा बोकड जो आहे, तो ॲक्टिव्ह असलेला असेल तर त्याला आवडतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे ज्यावेळेस एक कस्टमर खूप मला तो प्रसंग अजून आठवतो. माझ्याकडे एक बोकड होता आणि खूप चांगला बोकड होता. तर तो बोकड होता तो खच्चीकरण केलेला होता. पांढऱ्या कलरचा होता, व्यवस्थित होता, वजन वाढ चांगली झाली होती. पण कस्टमर त्याच्याकडे थोडा वेळ बघायचं, तिथं रेंगाळायचं आणि सरळ पुढच्या कप्प्यामध्ये पाहायला जायचं. पुढचा बोकड पाहायला जायचं. आणि पुढचा बोकड बघितला, तो थोडासा जरा वेगळ्या कलरचा होता. म्हणजे व्हाईट आणि दुसरा कलर एक मिक्स होता, तांबडा कलर मिक्स होता. पण तो बोकड जो आहे, तो खूप ॲक्टिव्ह होता. त्याचे पाय वगैरे उड्या मारायचा. तो जो भिंती आहेत, साईडच्या जाळी आहे, त्याच्यावर वगैरे पाय ठेवून उभा राहायचा. तो ॲक्टिव्ह तो आहे बोकड हे पाहूनच कस्टमर इम्प्रेस झालं त्याच्यावर आणि ज्याची वजन चांगलं आहे, त्या बोकडाला त्या व्यक्तीने सिलेक्ट नाही केलं, पण ह्या ॲक्टिव्ह बोकडाला सिलेक्ट केलं. म्हणजे मी जेवढं बिहेवियर आजपर्यंत लोकांचं पाहिलेलं आहे, तर ॲक्टिव्ह बोकड, जे अंडोल बोकड जे असतात, ते लोकांना आवडत असतात. खच्ची बोकड जनरली लोकं पसंत नाही करत. त्याच्यामुळे तो ॲक्टिव्ह बोकड जो आहे, जनरली बोकड ॲक्टिव्ह राहण्यासाठी मग आपल्याला खच्चीकरण करू नये त्यांचं. हे माझं तुम्हाला एक मत आहे. तर तुम्हाला खच्चीकरणाबद्दल समजलंच असेल. अजून लोकांचे काय प्रश्न असतात? तर लोकांचा हा एक प्रश्न असतो, की बकरीचं परत तोच प्रश्न, की बकरीचं बोकड आहे ते लहानपणापासून तयार करावे का? अजिबात करू नका. खूप लोकं मला फोन करून बोलत असतात, तर आम्ही जर बकरीला बोकड तो तयार केला, आमच्याकडे तयार झालाय प्रोडक्शनला, तर 1 वर्ष ठेवला आम्ही आणि बकरीसाठी जर तयार केला तर चालेल का? तर बकरीपर्यंत त्याचं वजन फक्त 30 किलो, 35 किलो होईल गावठी बोकडाचं. राजस्थानी बोकड असेल तर 40 किलो होईल. पण त्याचा 40 किलो झाला, तरी तो मोठा प्रौढ बोकड वाटणार नाही आणि तो एवढा इम्प्रेसिव्ह बोकड नसतो जनरली लहान बोकड असला तर. त्यामुळे लोकांना एवढं पसंत पडत नाही. त्यामुळे लहान बोकड मोठं करणं मुळात परवडतही नाही. त्याच्यामुळे हे लहान बोकड बकरीचे तयार करू नये. आपल्या फार्मवरचे बोकड बकरीसाठी तयार करू नये. मी जी पद्धत सांगितली त्या पद्धतीने जा, चांगला फायदा मिळेल तुम्हाला. कारण तुम्हाला डोक्याला टेन्शनही नसणार आहे. 4 महिन्यामध्ये मोकळं होऊन जाईल पैसे कमवून. दुसरा एक प्रश्न असतो मित्रांनो, तो म्हणजे 4 महिन्यात वजन किती किलो वाढतं? तुम्हाला जसं सांगितलं 4 किलो एव्हरेज तुम्ही पकडू शकता. 16 किलो वगैरे 4-1 महिन्यामध्ये वाढेल. 15 ते 16 किलो वजन वाढू शकतं, सहज वाढू शकतं. जर तेवढ्या पैशाचं फीडिंग जर तुम्ही करत असाल तर. आणि त्याप्रकारे जसं तुम्हाला सांगितले, जी ट्रीटमेंट सांगितली त्या ट्रीटमेंटने तुम्ही करत असाल तर. त्याच्यानंतर कोणत्या जातीचे बोकड खरेदी करावे? आता ही गोष्ट सांगतो मित्रांनो. तुम्हाला ₹10,000 च्या किमतीपर्यंत जे तुम्हाला बोकड मिळतायत, त्या रेटमध्ये जे मिळतायत ते बोकड सहज खरेदी करा. तुम्हाला त्या बोकडांची किंमत 10,000 पर्यंत गेली पाहिजे. तुम्हाला पुढे बकरी ईदला त्या बोकडांची पुढे खर्च करून एक ₹9,000-1,000 पर्यंत फायदा मिळू शकतो. कोणत्याही जातीचा बोकड 10,000-1,000 पर्यंत खरेदी करा. काही प्रॉब्लेम नाहीये. कोणत्याही जातीचा चालेल तो. पण तुम्हाला लिमिट सांगितलं पर्चेसिंग लिमिट तुमचं म्हणजे खरेदी किंमत जी आहे ती 10,000 असावी. तर आजची तुमची मित्रांनो टास्क काय आहे मग? तर तुमच्या आठवड्या बाजारात जायचं तुम्हाला आणि 10 ते 12 महिन्याच्या बोकड्याची किंमत किती आहे ते फक्त काढून यायचे. आणि जर ज्याला माहीत असेल 10 ते 12 महिन्याच्या बोकडाची किंमत ही आहे, तर ती तुम्ही तुमचा ॲड्रेस, पत्ता आणि तुमच्या त्या बोकडाची जनरली तुमच्या भागामध्ये बोकडाची किंमत काय आहे 10 ते 12 महिन्याची आठवडा बाजारामध्ये, ती किंमत आहे ती तुम्ही पोस्ट करायची. मी आमच्या मार्केटमध्ये किती असते ती पोस्ट करेन. वाट पाहतोय तुमच्या मी मेसेजची. मला वाटते तुम्हाला हा बकरी ईदचा विषय समजला असेल. बऱ्याचशा जी मिथ्स आहेत, ज्या चुकीच्या भुलवणाऱ्या कल्पना आहेत, त्याही आपण इथं क्लिअर केलेल्या आहेत आणि मला वाटते नक्कीच तुम्ही बकरी ईदमध्ये
फायदा मिळवाल. मी जेवढी सांगितले त्या पद्धतीने ट्रीटमेंट करा. नक्कीच तुम्हाला बकरी ईदमधनं फायदा मिळणार आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर आजच्या पुरतं मित्रांनो इथंच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं धन्यवाद.